मित्रांनो नमस्कार. आपण आज पुसेगावच्या मैदानात आलोय. मासाचा चिक्या तुम्ही बघू शकताय. चिक्या आज आपल्याला पळताना दिसेल. आम्ही किती नंबर काढत आहे? 86 मध्ये चिक्या आज महाकाल सोबत पळताना दिसेल. एक थोड्या वेळात आपण चिक्याची सविस्तर मुलाखत घेऊयात आपण. अशाच नवनवीन आणि नामांकित बैलांच्या मुलाखती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका. मासाचा चिक्या आलाय, तुम्ही बघू शकता की चिक्या पाठीमागच्या साईडला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आज आपलं चॅनल मध्ये सरचे स्वागत आहे. तर किती वाजता आलाय? सकाळी काय सकाळी बैल आलाय मैदानात 5 वाजता. 5 वाजता आलाय. सवयच आहे आपल्याला पहिल्यापासून लवकर बैल लवकर यायचे ह्याच्यात. तर म्हणजे एवढ्या दिवस मैदानात दिसत नव्हता बैल, कशामुळे काय कारण वगैरे काय झालं? आपण एक मित्रा खातीर बैल दिला, एका मित्राला आपल्या बर मित्राला बैल दिला. आपला बैल तिथे गाडीत गुंतून पडला. बर बैल आपला लागायला लागला. बैलानं परत 2 गुलाल घेतले बर निढवून. आपण त्याला फोन केलं, त्याने काय फोन उचलला नाही. बर बैल त्यात आजारी पडला, ते आजारीच पडला. बर होतं की म्हणजे चिक्याचा आता काय की गुलाल वगैरे संपूर्ण जास्त आहे. ते हिंदकेसर साठी राहिला या चांगल्या मैदानात गुलाल वगैरे केलाय. 2022 ला जे मैदान झालं बर बाकासूरनं सोन्याने 1 नंबर केला. तिथं आपण कन्हैया आणि चिकेने 2 नंबर केला. 2 नंबर केला होता. हा. म्हणजे आता सगळीकडे नाव तर होतं, पण आता या 2-3 महिन्यात बैल जरा स्लो झालाय पळायला वगैरे किंवा मैदानात दिसत नाही. म्हणजे ह्याच्या पाठीमागे काही कारण काय? स्लो नाही झाला म्हणायचं. बैलाला काय झालं? बैलाला शारीरिक आजार होता. बैलाला मागे लिगामेंटचा प्रॉब्लेम आला. बैल तब्येत खराब केली. परत बैल व्यायामात आणून रुटीन मध्ये आणून लागायचा बंद करून आता बैल रुटीनला आहे व्यवस्थित. बरोबर. मला काय म्हणायचं होतं की आता एवढ्या दिवस झालं मैदानात बैल दिसतोय, सगळीकडे पळताना दिसतोय. बैलाबद्दल जर सांगायचं झालं तर वैशिष्ट्य काय सांगशील तुम्ही? काय बैल आहे का नाही? बैलाला जे मालकाच्या मनात आहे ना, ते त्याला कळतं. जेव्हा इज्जतीचा प्रश्न ना, तेव्हा तो फायनलला असणार 100%. हा, म्हणजे जिथं इरस आहे ना आपल्या, म्हणजे एखाद्याने आमच्या आता काय झालंय, लय प्रसंग आले आमच्या बरोबर. बैल 1 नंबर मध्ये पळायचा, माणसं कपडे काढून नाचायचे. पण तेव्हाच ह्या अड्ड्यात नाचला. दुसऱ्या अड्ड्यात आम्हाला बी कपडे काढून नाचायसारखंच करायचं. बरोबर. त्या नादात कसं आहे, संयम पाहिजे. आम्ही कधी काय कपडे काढून नाचत नाही. पण ज्यानं नाचली, ज्यानं छाता ठोकल्या, आज त्यांना गटाला मारले आपण. मग आता आजचं नियोजन तरी कसं केलंय? काय आजचं नियोजन आहे? आपलं मित्र आहेत नितीन शेठ देशमुख गोरगे, त्यांचा महाकाल गाडी जुनी पळलेली आहे. 1 नंबर मध्ये गाडी गळाली. जेव्हा बंदी उठली ना, पहिलं मैदान पुसेगाव झालं. महाकाल तेव्हा फायनल होता 81 रायबल वर. तो पण बैल काय मैदान वगैरे दाखवून आणले का? फाटी वगैरे दाखवून आणली बैलाला? फाटी बिटी दाखवून आणली बैलाला. बैलाला आज मूड मध्येच आहे बैलाचा. चांगला सकाळपासून आपण बघतो तर फ्रेश मध्ये आहे. बैल मारायच पळतोय. बैलगाडी क्षेत्राबद्दल आता युवा पिढी सगळ्यात जास्त याच्यात उतरले. काय सांगशील याच्याबद्दल? काय म्हणजे तुम्हाला वाटतं? कसं आहे माहितीये का? आता आम्ही लय उन्हाळा पावसाळा बघितलं. टॉप मध्ये पडलो, गटाला मार खाऊन आलो, दुसऱ्याची बैल पळवाय आणली. कसं असतं माहितीये का? ज्या दिवशी तुम्ही गोलाल ना, त्या दिवशी तुम्हाला किंमत. ज्या दिवशी तुम्ही गटाला मार खाणार ना, त्या दिवशी तुमच्यापासून माणूस गेल्याला ओळख बी देत नाही तुम्हाला. अहो कोण तुम्ही मानणार? आवायात भावाचा राहिला नाही. जे ते आपापल्या पत्रोळी वडाय बघते. माझा गुलाल झाला पाहिजे, भावाला पाहिजे. काय झालं विषय माहिती आहे का? की चिक्या असतील किंवा चांगली बैल असतील, आज गुलाला आहेत, चांगल्या प्रकार आहेत. पण काय झालं की ह्याच्यात गरीबाची ज्यांची बैल असतील, त्या गरीबांच्या बैलांना वाव भेटत नाही. त्याच्याबद्दल काय सांगशील? गरिबांचं काय असतं माहितीये का? गरीब म्हणतात आणि गरीब मासतात. ह्या नादात तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी लय गरीब म्हणतात आणि पुढे त्याचा बैल फार्मात पळा गेला का नाही, तोच म्हणतो मला 80,000 द्या, 60,000 द्या, 50,000 द्या. हे जी म्हणतो ना, त्याचा काढलाय दिवस नाही. त्याने घ्यायचं की पैसे 6 महिने घ्यायचं. 6 महिन्यानंतर त्याने घरीच कुठेला बांधून ठेवायचं. त्याचा ही नियमच आहे. आता जर सांगायचं झालं का नाही मामा, तर विषयाच्यात काय आहे की आता ज्यावेळी चिक्या आपल्या मैदानात पळतोय, चांगल्या ठिकाणी नाव वगैरे होते. आतापर्यंत चिक्या पळत असताना तुम्ही कोणाला वायदे वगैरे दिले का? असं काय प्रसंग काढलाय काय? आईला आपण वायदी दिली बी नाही बरं का. आपण कधी कोणाची घेतली बी नाही. महाराष्ट्रात कुणी बी म्हणून दाखव मी चिक्याला पैसे दिले. आपण गुलाम. जे माणूस आपल्याकडे पैसे घेऊन आलता 50,000 रुपये, त्याला फुकट बैल दिला. परत आपला बैल पळायला लागला, त्याला फोन केला, तो फोनच उचलत नाही. त्याला बी एक दिवस आमचा बी दिवस येईल. दिवस प्रत्येकाचा व्यक्त संयम या क्षेत्रात पाहिजे. शांतता, संयम आणि कार्यक्रम हे आमचं ब्रीद वाक्यच आहे पहिल्यापासून. आता आपण बघतोय की चिक्याची तब्येत वगैरे चांगली, पहिल्यापेक्षा जरा चांगला झाला एकदम. तब्येतीच्या मानानं जर सांगितलं तर त्याचं खाद्यपाणी वगैरे काय चालू आहे? काय बैलाला खुराक काहीच नसतं. बैल खुराक खातच नाही पहिल्यापासून. म्हणजे ज्याला आणल्यापासून खातच नाही खुराक. खुराक मध्ये आता देता काय? खाणं काय? खुराकच काय नाही. वैरण काय? फक्त वैरण बैल पळतो आपला. म्हणजे काय? कोण म्हणतं काजू घालतो, कोण म्हणतं बदाम घालतो. आपल्या बैलाला तसलं काही. त्यानं दूध कोण म्हणतं मी 10 लिटर दूध पाजतो. आपल्या बैलाला अजून आईचं दूध बघितलं, त्याच्या बैलाला दूधच बघितलं नाही कधी. आता ही जी सगळीकडे बैलगाडी क्षेत्राचे जे मैदान वगैरे भरतात, ही सगळं भरते, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? मैदान वगैरे कसं माहिती वगैरे होत्यात का? काय मैदान रितसर होत्यात. पण ही नवी पिढीचा लय कल झालाय. हो त्यात इरस वाढायला लागली. ह्याची गाडी आज मी मारली. आणि वायदी प्रकारानं काय होतंय, माणसांना परपंचाचं लय उद्वाटोळ होते. हो ज्याचा बैल पळतो ना, त्याला घरचा परपंचच कळा ना. तो बैलासाठी दुसऱ्याच्या 1 नंबर जायसाठी, आशासाठी, नाव मोठं करायसाठी घरातलं काय गांठ होतून पैसे आणून वायदी घालावतोय.
म्हणजे वायदे घालून किंवा त्याच्यात पैसे वगैरे भरून त्यातनं काय नियोजन होते का काय? काय होत नाही, सोशल मीडिया आहे ही सगळी मोहम आहे. आज आम्ही पळायचो, आमची 100 जण मुलाखत घ्यायची. आज आता लय टॉपला माणसं मिठ्या मारायची, शेट म्हणायची. आज शेजारनं गेलं तर कोण बोलत नाही. ही बैलगाडी क्षेत्र आहे, ज्याचा बैल पळतो ना त्यालाच ओरिजिनल किंमत आहे. ही किंमत आज बैल पळायचा बंद झाला ना त्याला कोणी विचारत बी नाही. ही आजची शोकांतिक आहे. बरोबर. आता बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. चिक्याच्या अगोदर आपला कुठला बैल वगैरे आपल्याकडे सगळे एक नंबरची बैल, बिरजा होता त्याचाच भाव. ते आपल्या कसं पहिल्यापासून टॉपर. आपण संभाजीनगरचा एक बैल पळवा आणला, त्या माणसाच्या बैलाला गट गावत नव्हता. आपण वर नेला, 1 नंबर मध्ये नेला त्याला. पलटणला मोठा अड्डा झाला, तिथून फायनल विनल करून दिल्या. त्या माणसाला काय डोळा आलं त्याने नेलं. पण एक असतो कुंभारच असतो. कुंभारापाशीच मडकं घडलं जातं, त्याला कुंभारच लागतो. म्हणजे जर बैल घडवायचा म्हटला तर मालक त्या लेवलचा पाहिजे. असं नाही म्हणत. आता काय होतंय, चोपीत येतोया, खिशात लाख रुपये घेऊन येतोया, माझ्या बैलाला लाख रुपये देतो आणि पळतो. तुझ्या बैलाची कुवत आहे का? तेवढी कुवत पाहिजे आपल्या बैलाची. कुवत बघूनच बैल घातला पाहिजे. मोठ्या बैलांच्या बरोबर जर पैर वगैरे करायचं झालं, हे करायचं झालं तर त्याच्यात काय केलं पाहिजे? काय नक्की कसं आहे माहितीये का, आपल्या बैलाची कुवत बघूनच पायरा केला पाहिजे. आपल्या बैलाला कसा बैल लागतोय, आपला बैल किती पळतोय ह्या कॅपॅसिटीनुसार घातला पाहिजे. प्रत्येकाला वाटतंय माझ्या बैलावर बकासूर पळला पाहिजे की मी 1 नंबर करेन. तसं नाही हो, त्या बैलावर बी बैल पळला पाहिजे, असं गणित आहे त्याला. आता आज काय झालं माहितीये का, चिक्याची म्हणजे फॅन फॉलोइंग सगळ्यात जास्त आहे, जबरदस्त, शरीरयष्टी खतरनाक आहे त्याची. ज्यावेळी मैदानाला बैल पळतोय त्यावेळी एक चांगल्या प्रकारे नाव वगैरे करतोय. बैलगाडी क्षेत्रात तुम्ही एवढ्या वर्ष बस नाही, आत्ताचं क्षेत्र पहिलं क्षेत्र ह्याच्यात काय बदल आहे? पहिलं ना महिना पायरा, 6 महिने वर्ष पायरा तुटत नसायचा, जाणायचा. माणसं म्हणायच्या काय येडं झाला काय, आम्ही 5 दिवस 1 नंबर केले, चिक्याने बी सलग 3 दिवस 1 नंबर केले. त्याच्यामुळे काय माहितीये का, आपली बैल रपण टप आहे. ही कसं आहे, आता झालं का आज 1 नंबर केला तर उद्या पायरा फुटतोय. तो सांगतोय संध्याकाळनं याला माझं नियोजन झालंय, तुम्ही बघा बैल. हे असं क्षेत्र झालं. आता काय माहितीये का, आपल्याला एक शब्दाला किंमत नाही ना. आता मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं की जी गरिबांची बैल असतील ती उजेडात आणायचे. मग त्याच्यासाठी जर तुमच्या बैलाला जर गरीबाचा एखाद्याला जर पायरा द्यायचा झाला तर त्यासाठी काय सांगितलं, म्हणजे काय आजपर्यंत जेवढे गरीब आहे ना त्यांना कोणाला फोन करू दे आमच्यात, म्हणजे आम्ही सगळी टीम आहे. कोणाला जरी फोन आला गरीबाचा, ज्याचा पळतो ना त्याला आम्ही 1000% बैल देतो. पण एक आहे, गरिबांनी परत माजू नाही. आमच्या पडीच्या काळात आम्हाला बैल दिला पाहिजे. गरीब काय करतो, मी म्हणतो बकरी विकून आलोय, मी ही करून आलोय, मी ह्याला लाख रुपये दिले, जेव्हा त्याचा बैल फार्मात जातो तेव्हा आमचं फोन बी उचलत नाही. असंही नाद. म्हणून आमचं काय म्हणणं आहे, गरिबांनी बी जाण ठेवली पाहिजे त्या बैलाला दिले. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा होता की आता काय झालंय की बैलगाडी क्षेत्रामुळे सगळी पिढी तर त्याच्यात आल्या, पण वायदे हा प्रकार सगळ्यात जबरदस्त वाढलाय. काय हो माहितीये का, हे भयानकच प्रकार आहे. वायदे हा प्रकार भयानकच आहे. ही बैलगाडी शर्यतीला लागलेला कलंकच आहे. ती बंद होणे गरजेचं आहे. कारण का माहितीये का, मला बी वाटतंय आज मी चिक्याला कोणाला तरी 50,000 द्यावं आणि माझ्या चिक्याने पुसेगावच्या अड्ड्यात 1 नंबर करावं. ही माणसाची आशा झाली हो. पण माणसानं आपली कुवत ओळखली पाहिजे बैलाला. बरोबर. आता विषय कसा होतोय की म्हणजे आता काल आम्ही बघितलं, जालना असेल, बीड असेल, जळगाव असेल, या ठिकाणी एवढी पब्लिक वगैरे ते तिकडून बैल वगैरे घेऊन येते. माणसाचा याचाच खर्च जर त्यात बैला तर 35-40 हजार रुपये. अहो माणसं काय करतात माहिती का, तिकडं 15-15, 20-20 त्यांची काय चुकी नाही. आपल्या इकडला माणूसच म्हणतो या मी तुला भाडं टाकतो 15,000 तू ये. आपल्याच माणसांना लेखाच आहे, त्यांची काय चुकी नाही. त्यांचा खेळ कसा आहे माहितीये का, घोडागाडीत खेळ कसा असतो, एकमेकाचे पैसे नाहीत, गावानं पैसे लावायचं, कुस्ती टाईप. पहिलवानात गाव इनाम लावती, त्यातलं एक जिकल त्याला पहिलवान, तसा तिथं घोडागाडीत खेळ आहे. शंकराला सेकंड पटाला कसं आहे, परोशपी पडायची आणि एकदा, म्हणजे इरस नाही तिथं. आपल्या इथे खेळात इरस आहे ना, आज ह्याची गाडी मारली मला उद्या त्याची गाडी मारली, अशी इरस आहे आपल्या इथं. आता जर मला सांगा की आता तुमचा एवढा वर्षाचा अनुभव आहे, जर एखाद्याला नवीन पिढीतला एखादा कुठला जर मुलगा असेल त्याला जर ह्या क्षेत्रात द्यायचा असेल तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे? काय माहितीये का, नादात यायच्या आधी घरचं स्टेबल पाहिजे, आपल्याकडे पाठबळ पाहिजे, आपली कष्ट करायची ताकद पाहिजे, आपल्याकडे संघटना पाहिजे, तेवढे संघटन पाहिजे. त्या नादात सगळ्यात जास्त मुलांची गरज. आपल्या मागे 10-5 पोरं पाहिजेत, आपल्याकडे ती क्वालिटीचा बैल पाहिजे, आपण त्याची निगा केली पाहिजे. ह्या गोष्टी विचार करूनच. आणि सगळ्यात मोठी म्हणजे फंडिंग पाहिजे. पैसे असले तरच नादात यावं, नाही तर गरिबांना नादातच येऊ नये. आपलं येणे मजा बघणे, कोणाचा 5 लाखाला मागितला गरीबाचा तर त्या दिवशीच देणे, लगेच आशा करू नये माझा 50 लाखाला जाईल म्हणून. ज्याला विकायचा. तुम्ही पैशाचा विषय काढला म्हणून एक त्याच्यात बोलतो मी असं की आता चिक्या आपल्या एवढं वर्ष झालं पोहोचतो, तर चिक्याला जर विक्रमी मागणी वगैरे काय आतापर्यंत झाली? 51 लाख रुपयाला बैल मागितला होता. बरं, म्हणजे कधी मागितला होता त्याचा काळ? बैल कर्ज जामखेडला 1 नंबर केलता. आणि परत इथं गुजरातची मॅगी सातारला उदयनराजे केसरी होते, तिथे 1 नंबर केलता. त्या दिवशी 51 लाख रुपयाला बैल मागितला होता. मग आता एक मुलाखतीच्या माध्यमातून मित्रांनो एक वेगळा प्रश्न मी असा विचारता, आता तुम्ही एवढं सांगताय की बैलाला पैशाला तर बैल दिला पाहिजे, तुमच्या बैलाला एवढ्या पैशाला माहिती तुम्ही का दिला नाही ना आपला बैल द्यायचा? आपण आजपर्यंत बैल विकलीच नाहीत, म्हणजे आपल्यापाशी बोलतो. आपण काय व्यवसाय म्हणून या नादात नाही आलो, आपण घरचा परपंच बघून करणार आम्ही नादे. म्हणजे हा आपला नाद हा व्यवसाय नाही. आपल्याला समाधान, आपण जिथं कष्ट करतो, जी आपल्या मागे टेन्शन असतं त्या अड्ड्यात जावं त्या हिशोबासाठी आम्ही नाद करतो. म्हणजे इथं आल्यावर आम्हाला समाधान. आज दिवसभर कोणाचा फोनच उचलायच नाही, आमचा मोबाईल फ्लाईट मोडला. व्यवसाय बघून हा काय नाद आहे आपला. मनाच्या शांतीसाठी या क्षेत्रात जर यायचं असेल तर व्यवसाय बघणं महत्वाचं. व्यवसाय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे व्यवसाय बघून या क्षेत्रात आलं पाहिजे सगळ्यांनी. अहो, जे व्यवसाय करून येत नाही त्याचं 1 वर्ष भविष्य, 1 वर्ष घरचे पैसे देतात, 2 वर्ष देतात, 3 वर्ष त्यांना इथं 100-100च मागायचं सगळ्यांना अड्ड्यात.
दुसरा एक महत्वाचा मुद्दा आता व्यवसायाच्या दृष्टीतून तुम्ही बोलला की आता बऱ्यापैकी काय झाले की काही काही लोकांची अशी बैल आहेत ती घेतली ते 1-2-3 गाडी सिमीला राहिले फायनल राहिले बैलाला विक्रम किंमत देते पण माणसांची एक इच्छा असते की बैल विकायचा नाही. हे कसं आहे माहितीये का ह्या नादात एजंटला येत एजंटनं क्षेत्र भरले ही काय म्हणतो माहितीये का आज जर आम्हाला पायरा आला त्याचा दुसऱ्याचा एजंट सांगतो त्याचा बैल दाबतोय त्याचा बैल खाली कमी पळतोय ही एजंट माहिती ना मालकानं मालकाशी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे तर पैरा काढणार. पण मालकाला करायचं म्हटलं तर मालक भेटतच नाही मालकावर माणसाला जाऊनच देत आहे ना. तुम्हाला सांगतो बैल विक्रीला बैल जर 61 लाखाला मागितला असता तर मालकापर्यंत 40 लाख येतात. ही तर लय मोठी शौकांतिक आहे. 61 लाखाला बैल मागितला असेल तर 40 लाखालाच येतात. ती तुला देतो होय ती तर हितनं मोर एजंटला थोडं एजंटनं मी कमावलं पाहिजे पण मापात कमावलं पाहिजे. सध्या एजंट शिवाय काय होईना नादात. दुसरा एक माझा महत्वाचा प्रश्न असा होता की आज काय झालं की युवा पिढी असेल किंवा सगळे असतील बैलगाडी क्षेत्रात उतरतात पण यश सगळ्यांना मिळत नाही. काय झालं आपली एक पिढी डान्स बार मध्ये गेली तशी ही एक पिढी बैलगाडी जाणार. ही शब्द लिहून घ्या तुम्ही. एक पिढी ह्याच्या मागची पिढी आपली डान्स बारला गेली महाराष्ट्रातली ही पिढी बैलगाडी नादात जाणार. एवढं सांगितलं काय नाही काय झालं पोरांना शाळा परपंचा व्यवसाय हा काय डोकंच राहिलं नाही. कुठलं की सुटलं अड्ड्यालाच येते कामधंदा आपल्याकडे काय काहीच नाही. येतंय रोज दिवसभर इथं फिरतंय कोणतरी दालच्या चारतंय आजा माझ्या करते घरी जाते. आता बोलण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण मित्रांनो बघितलं तर ह्यांचा एवढा वर्षाचा अनुभव एक शेअर केला. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा होता की महाराष्ट्रात कित्येक बैल वगैरे असतील ती चांगली पळते आज चिक्याचं पण नाव होतंय आज तुम्ही पुशेगावच्या मैदानात आलाय तर त्याच्या पाठीमागचं असं चिक्याचं कुठलं शेवटचं मैदान वगैरे असतं मला वाटतं का ह्या मैदानात चिक्यान जर नंबर केला तर चिक्यान निवृत्ती घेतली तर बस आम्हाला काय माहितीये का आज जरी बैल असा मरेपर्यंत राहिला ना तरी आम्ही समाधानी. त्याने काय ठेवलंच नाही आम्हाला द्यायचं. आमच्या आयुष्यात जी पाहिजे होतं ना तिनं सगळं देऊन बसलाय आम्हाला. थोडक्यात जर मिळवून द्या झालं तर त्यानं काय मिळवून दिलं तुम्हाला? अहो काय सगळं मान आम्हाला कोण ओळखताय महाराष्ट्रात? तुम्ही आम्हाला ओळखलं असतं का? आज बैल म्हणून तुम्ही आला आमच्याकडे. आज बरं तो पळायचं थांबू द्या बरं आजारी असेल काय कारणे असतील तरी तुम्ही हुडकत आला. जर बैल आहे ना तरच सगळे आज ही नाव महाराष्ट्रात पहिला चिक्या असेल तर होईल त्याच्या बापानंतर मग आता 100 चिक्या झालं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आता चिक्या आपला पळताना दिसतोय घरची गाडी वगैरे काय आपली पळताना वगैरे दिसणार आहे काय ना घरी ह्याचा भाऊ एक आहे भाऊ ती गाडी वगैरे कधी पळताना आपल्याला आजच आणायची होती आज पायरा केला आम्ही म्हणलं पायरा करूया नाहीतर घरचीच गाडी. पायऱ्याच्या दृष्टिकोनातून किंवा बैलाकडे आज तुम्ही म्हणताय सकाळपासून फ्रेश आहे एकदम तो तर त्या दृष्टिकोनातून बघितलं काय वाटतं तुम्हाला काय वाटलं? कसं माहितीये का आता तुम्हाला त्या बैलाचं एक वैशिष्ट्य माहिती त्याच्या बापाचं जिथं जिथं इतिहास घडवा असते तो इतिहास घडवतो. गेल्या वेळेस बैल आपला लंगडत होता बैलाची पत्री काढून आणली आपला स्वप्नात बी नव्हता आपण 2 नंबर करेल तिथे 2 नंबर करून दिला 2 नंबर करून दिला. म्हणजे मित्रांनो काय की स्वप्न पण मला पडलं नव्हतं की मी 2 नंबर करेल. म्हणजे आजच्या मैदानात भले राहिला किंवा नाही राहिला की एक बैलगाडी दृष्टिकोनातून जर आपण बघायचा विचार झाला तर बैलाकडून ज्या कुठल्या अपेक्षा असतील त्या सगळ्या अपेक्षा वगैरे ज्यावेळी पूर्ण होतील त्यावेळी तिथून माणसानं त्याच्याकडून अपेक्षा करणं थांबवलं पाहिजे थोडक्यात. नाही ती कसं आहे माहितीये का की आज आणलाय ना ही शोकसाठी आणलाय त्याच्याकडून आज असं म्हणणार नाही की आज पळावून त्यानं मग पुशेगावचं 1 नंबर करावं तसलं काय नाही. हा एवढ्याच समाधानी गेट निघाला समाधानी आम्ही सगळे नाही निघाला तरी समाधानी त्यात काय अडचण नाही. तर आता चिक्या मित्रांनो तुम्हाला पळताना दिसेल एक साधारण 2 मिनिटं सांगा तुम्ही त्यांना कुठला गट वगैरे असेल 86 या येळीवचा माकाल म्हणून बैल आहे पण टॉप मधला बैल आजारात उठलाय ती पण बैल आता कडक पोहतोय. असं ह्याच्या आधी पण गाडी पडली त्या माणसानंच आपल्याला बैल दिला चिक्या आदत होता आणि त्याचा बैल हाय फॉर्मला पळला त्या माणसानं आपल्याला बैल दिला पहिल्यांदा चिक्याला तिथनच बैल आपला उजेडात आला चालू झाल्या पण आता परत तीच गाडी जुळवली बऱ्याच दिवसानंतर आम्ही बऱ्याच दिवसानंतर जो पहिला धमाका होता तो पहिला धमाका बघायला मिळेल. तीच हिशोब केला याचा आम्ही. बरं तर कळलंच तो पण 1.5 वर्ष घरी ना आम्ही पण 1.5 वर्ष घरी. म्हणजे 1.5 वर्षात मैदानाला आलेलाच नाही बैल. नाही ना बैलाची परिस्थिती चालत नव्हती बैलाच्या लिगामेंटचा प्रॉब्लेम आला बैला बैल खराब केलता मग परत आता हळूहळू रुटीन आणलाय. साधारण आता तुम्ही म्हणताय की बैलाच्या पाठीमागे कुठली लोक असतील किंवा मुलं असतील ही संख्या वगैरे जास्त पाहिजे त्याच्याशिवाय आपण अड्ड्यात वगैरे येऊ शकतो. गावात आमच्या नाही आमच्या बैला मागे 5-6 गावातली मुलं आहेत 20-20 किलोमीटर 50-50 किलोमीटर 2 व्हीलरवर 1 रुपये. साधारण एक मैदानात याच म्हणतात तर खर्च वगैरे किती होतो काय? खर्च 7-8 हजार रुपये तर फिक्स लागतात. खर्च 10,000 रुपये तर आता आम्ही 20 खर्चाच्या बाबतीतून एक बोललो. दुसरा एक माझा बोलण्याचा मुद्दा हा होता की आज 1 लाख असेल 1.5 लाख असेल 2 लाख असेल लोकांना बक्षीस वगैरे मिळतात पण ते घरात जास्तपर्यंत पैसे राहत नाही. अहो तुम्हाला एक सांगू का ह्या नादात काय झाले मी तुमचा पायरा केला ना तुम्ही जातानाच मला 10,000 देताय. मालक बिकार झाला आणि एजंट श्रीमंत झाले पायरा करणारी सोडणारी धरणारी सोडणारा 1000 ह्यात पैसे फक्त व्यवहाराने मिळलं पाहिजे ड्रायव्हरला त्याचं कष्ट आहेत. सोडणारा 1000 तिथे द्यायचे तिथे त्याला 5,000 देताय तुम्ही. अहो पुढं बैल आडवाय धरा असतो ना त्याला बी 500 रुपये येतं. प्रत्येकाला पैसे झाले ती पहिलं असं नव्हतं कसं असायचं घरचा साज घरची बैल पळायची ड्रायव्हर माफक पैसे असायचं. म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून दादाने आपल्याला सांगितलं की एवढ्या वर्षाचा अनुभव तो अनुभव सांगितला. आज आपण पुशेगावच्या मैदानात चिक्याला एक शुभेच्छा देऊया सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं आज हिंद केसरी साडी बैल फायनलला राहू दे. कसं ह्या नादात एकच सांगतो बरं का लय बैल पाळला म्हणून माजायचं नाही. दिवस हा प्रत्येकाचा येणार
प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो, हा. बैल देतो. फक्त संयम हा, पाहिजे. संयम ह्या नादात संयम असला ना माणूस काय पण करू शकतो. हा. प्रत्येकाचा बैल मालकासाठी एक दिवस पळतो, त्याच्या आयुष्यात एक दिवस तरी मालकासाठी पाळणार. एक दिवस तर कुठला न बैल फायनल राहणार, त्या अटीतटीला एक दिवस तरी राहणार. फक्त त्याच्या मालका त्या बैलावर प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे. हा. एक जबरदस्त चांगलं उदाहरण सांगितलं तर दादा, चिक्यासाठी एक महाराजांच्या आशीर्वादाने फायनलला राहाव्या आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा ज्यांची जेवढे पण फॅन फॉलोइंग असतील त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना एक शुभेच्छा देऊया आणि आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद.